एक 5 मिनिटात सुरू करू आपण. आवाज येतोय सर्वांना माझा? हो मॅडम. आपण रवी ग्रह पाहिला होता. रवी ग्रहामध्ये रवीची कारकत्व पाहिली होती. त्यात मी तुम्हाला रवीची दृष्टी वगैरे सांगितली. बरोबर आहे. आता रवीची कारकत्व आपण पाहिली. माता पिता, सॉरी, पिता, अधिकार, सरकारी नोकरी, काही आजार पाहिले. आता हा प्रश्न आपल्याला पडतो, हा ग्रह याची फळं चांगली कधी देणार किंवा वाईट कधी देणार, बरोबर आहे. तर आपण त्यासाठी नीच राशी, उच्च राशी, स्वराशी, शत्रू ग्रह, त्याचे शत्रू मित्र हे पण पाहिलं. बरोबर, लक्षात आहे सर्वांच्या हे, की आपण हे पण बघितलं होतं. आठवतंय का? मेष रास त्याची उच्च रास, तुळा राशी त्याची नीच रास. हो मॅडम. हा, हो मॅडम. ज्या वेळेस हा जो रवी ग्रह आहे, तुळा राशीचा अंक काय आहे? 7 आहे. ज्या वेळेस हा रवी ग्रह 7व्या राशीत बसणार, म्हणजे तुला राशीत बसणार, तेव्हा जी आपण कारकत्व लिहिलेली आहे, पितृसुख किंवा अधिकार, गव्हर्नमेंट जॉब, या संबंधित त्याला उलटी फळं मिळणार. म्हणजे तो व्यक्ती गव्हर्नमेंट जॉबला नाही लागणार, राजकारणात अपयशी ठरणार, वडिलांशी त्याचं पटणार नाही,
नेत्रासंबंधित त्याला त्रास राहील, त्याला जर डॉक्टर व्हायचं असेल तर डॉक्टर होऊ शकणार नाही. ही फळं त्यावेळेस त्याला वाईट मिळणार, ज्यावेळेस तो नीच राशीत असणार. ज्यावेळेस तो स्वराशीत किंवा उच्च राशीत असणार त्यावेळेस त्याला ही अधिकार लालसा, सॉरी अधिकार, राजकारण, सरकारी नोकरी, पितृसुख हे मिळणार. त्याचबरोबर तो मित्रांसोबत बसला असेल. रवीचे मित्र कोणी सांगा? बोला पटकन. मंगळ, चंद्र, गुरु. चंद्र, गुरु याचे मित्र आहे. ज्यावेळेस पत्रिकेमध्ये या बारीक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. ज्यावेळेस आपण प्रेडिक्शन करतो त्यावेळेस फॉर एक्झाम्पल इथे रवी आणि गुरु एकत्र बसले तर ही मित्र ग्रह सोबत आल्यावर मित्र ग्रहांची कार्य युती. ज्या वेळेस दोन ग्रह सोबत असतात, एक ग्रह दोन ग्रह, त्यावेळेस ग्रहांची तयार होते युती. आणि ज्या वेळेस युती तयार होते त्यावेळेस ग्रह फळ देतात सोबत राहून. आता रवी आणि गुरु हे मित्र आहेत म्हणून हे दोन ग्रह मिळून मित्र मित्र ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस चांगल्याच गोष्टी घडणार, कारण दोघं एकमेकांचे मित्र आहेत. त्यामुळे हा रवी चांगलं फळ देणार. दुसरं, रवीचा शत्रू कोण आहे? शनी. आवाज ब्रेक होतोय मॅडम, आवाज ब्रेक होतो. आता येतोय आवाज क्लिअर? नाही ना मॅडम, ब्रेक होतोय मध्ये. त्याला उद्या बोलवून घ्या. मी वरती कंप्लेंट करून देईन त्याला. 200 पॅक मला 100चे फिरणे येतात. येते का काय नाव त्याचं? किशोर बाबू. ठीक आहे, उद्या वरती कंप्लेंट द्यायची. स्विच ऑफ केला नाही. ज्या वेळेस रवी आणि गुरु दोन्ही एकत्र येतात त्यावेळेस तो ग्रह मित्राबरोबर आल्या कारणाने चांगली फळ देतो. मग गुरु पण चांगली फळ देणार आणि रवी पण देणार. रवीचा शत्रू कोण आहे? शनी, राहू, केतू. मग ज्यावेळेस रवी आणि शनी सोबत येणार त्यावेळेस फळ वाईट मिळणार. आता कधी कसं होतं माहितीये का? रवी, शनी, एका घरात आपण 3-4 ग्रह बघतो, बरोबर आहे ना? एका वेळेस 3 ते 4 ग्रह आपल्याला सोबत मिळतात, रवी, शनी, राहू, गुरु. अशा वेळेस प्रेडिक्शन कसं द्यायचं हा प्रश्न पडतो. याला उत्तर असतं दशा. कोणता ग्रह कधी फळ देणार हे दशा, महादशा, अंतर्दशा, प्रत्यरी दशा, योगिनी दशा सांगतात. ज्यावेळेस आपण पुढे दशा शिकणार आहोत त्याचबरोबर आपण ग्रहांची युती दृष्टी परत शिकणार आहोत. म्हणजे त्यावेळेस ते प्रॉपर तुम्हाला डीप मध्ये शिकवलं जाणार. पण आता आपण सध्या बघतोय की रवी चांगलं फळ कधी देणार आणि वाईट फळ कधी देणार आपण राशीनुसार घेऊ. सध्या रवी ज्यावेळेस स्वतःच्या राशीत असेल किंवा मित्राच्या राशीत असेल, आता मित्राची रास म्हणजे रवीचा मित्र आहे गुरु, रवीचा मित्र आहे चंद्र, रवीचा मित्र आहे मंगळ.
मंगळाची रास कोणती आहे? मेष आणि वृश्चिक. चंद्राची आहे कर्क आणि गुरुची आहे धनु आणि मीन. ज्या वेळेस या 5 राशींमध्ये रवी येणार, मेष, कर्क, वृश्चिक, धनु आणि मीन, त्यावेळेस रवी चांगलेच फळ देणार, कारण तो त्याच्या मित्राच्या राशीत असणार. प्लस तो पुरुष ग्रह आहे, पुरुष भावात फळ देणार, पुरुष ग्रहाबरोबर चांगलं फळ देणार. आणि ज्यावेळेस शत्रूच्या राशीत येणार, शत्रूची रास कोणती आहे? शनी, राहू, केतू हे त्याचे शत्रू आहे. राहू केतूला तर आपण राशी नाही, ग्रहांना राशींचा स्वामी नाहीये राहू केतू, पण शनी आहे. शनी कोणाचा स्वामी आहे? मकर आणि कुंभ. ज्यावेळेस रवी हा मकर आणि कुंभ राशीत येणार, त्यावेळेस त्याची फळं थोडीशी चांगली नाही मिळणार, कमी जास्त होणार, कारण ते त्याच्या शत्रूच्या राशीत आला. आणि समराशी कोण आहे? समग्रह कोण आहे? बुध आहे. बुध हा ना मित्र ना शत्रू, म्हणून रवी तिथे स्थिरता राहणार. ना तो शत्रूची फळं देणार, ना तो पूर्ण चांगली फळं देणार. तो एक दोन्ही मिक्स करून सिमिलर फळं मिळणार. ते आपण शिकणार आहोत की कशी ती फळं तो देणार. एक मिनिट. वरती कंप्लेंट देऊन आणि त्यामुळे एअरटेल परवडतो, 2 पैसे जाता, सर्व्हिस आहे, सर्व्हिस चांगली एअरटेलची, प्रॉपर सर्व्हिस. रवीचे जे मी योग शिकवणार होती, ते योग आपण बाकी ग्रह शिकल्यावर शिकू, कारण बाकी ग्रहांची तत्व तुम्हाला माहित नाहीये, त्यामुळे ते ग्रह काय फळ देणार हे पण तुम्हाला माहित नाहीये. त्यामुळे आपण रवीचे प्रत्येक ग्रहाचे योग पूर्ण शिकून झाल्यावर शिकू. नेक्स्ट आपण वळणार आहोत चंद्राकडे. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. तो पृथ्वीभोवती सुमारे 27.5 दिवसांची प्रदक्षिणा पूर्ण करतो. खूप झटपट पटकन पळणारा ग्रह आहे. आपण चंद्राकडे जर पाहिलं तर आपल्याला पटकन तो चालताना फिरताना दिसतो. म्हणून रवीपासून निघून पुन्हा रवीपर्यंत प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी चंद्राला 29.5 दिवस लागतात. रवीपासून परत रवीपर्यंत यायला. म्हणजे आमोशा योग जो घडतो तो रवी चंद्रामुळे घडतो. ज्यावेळेस रवी आणि चंद्र हे दोन्ही एकत्र असतात त्यावेळेस अमावस्या असते. जसं रवीला एक राशी बदलायला 1 महिना लागतो, तसं चंद्राला एक राशी बदलायला 2.5 दिवस लागतात. 2.5 दिवसात तो दुसऱ्या राशीत लगेच प्रवेश करतो. झटपट एकदम पटकन बदलणारा ग्रह आहे. आणि त्याला पृथ्वीला चक्कर मारायला फक्त 29.5 दिवस लागतात. म्हणून तो ज्यावेळेस रवीपासून निघतो तेव्हा प्रतिपदा सुरू होते. म्हणजे शुद्ध प्रतिपदे रवीच्या अमावस्येपासून जो निघाला रवीपासून, तर परत त्याला रवीपर्यंत यायला 29.5 दिवस लागतात. आणि तेव्हाच अमावस्या योग तयार होतो. आणि रवी चंद्र म्हणजे प्रथम स्थानात रवी आहे आणि सप्तम स्थानी चंद्र आहे. आता मी व्हाईट बोर्ड ओपन केला होता पण तुम्हाला आवाज येत नाही तर त्यास एक्सप्लेन करून सांगितलं असतं. प्रथमात रवी आहे, सप्तम स्थानात चंद्र आहे. हे ज्यावेळेस समोरासमोर असतात असे त्यावेळेस असते पौर्णिमा. लक्षात घ्या, समोरासमोर ज्यावेळेस रवी चंद्र येतात त्यावेळेस काय असते? पौर्णिमा.
आणि ज्यावेळेस रविचंद्र एकत्र असतात युतीमध्ये त्यावेळेस काय असते? अमावस्या. मग जो अमावस्येचा योग तयार होतो तो योग तयार व्हायला 29.5 दिवस लागतात. म्हणून त्याला रवी पासून रवी पर्यंत यायला 29.5 दिवस लागतात. म्हणून 15 दिवसांनी पौर्णिमा आणि त्याच्या 15 दिवसांनी अमावस्या येत असते. तो पृथ्वीपासून सुमारे 2,40,000 मैल दूर आहे. चंद्राचं कमीत कमी गती 11 अंश 10 कला आहे. म्हणजेच चंद्र कितीच्या स्पीडने चालतो? 11च्या स्पीडने चालतो. सर्व ग्रहांच्या गतीमध्ये फार पटकन पळणारा ग्रह आहे. हा ग्रह अतिशय चंचल आहे. बघा, सूर्याकडे पाहिलं तर सूर्य हळूहळू फिरत असतो. मावळताना जरी पाहिलं तर आपल्याला 1 तासाने त्याचा अंश हललेला दिसतो, किंचितचा. परंतु चंद्राकडे जर आपण पाहिलं तर चंद्र आपल्याला फिरतानाच दिसतो. स्थिर दिसतो का? नाही. आपण जसं चालतोय तसं तो आपल्याला चालताना फिरताना दिसतो. वाटलंच तर टेरेसवर जाऊन पहा, चंद्र तुम्हाला फिरताना दिसतो. म्हणून तो चंचल ग्रह म्हणून ओळखला जातो. आणि हा चंचल ग्रह असल्या कारणाने तो चर राशीमध्ये जर आला, चर राशी कोणत्या? मेष, कर्क, तुला, मकर या राशीत जर आला तर जातकाचं मन कधीच स्थिर राहत नाही. माणसाचा स्वभाव हा अस्थिरच राहतो. आणि ज्या जातकांची जन्मरास मेष, कर्क, तुला, हे मकर असेल ते व्यक्ती कधी स्थिर नसतात. ते नेहमी अस्थिरच बघायला मिळतात. हा जलद प्रवास करणारा ग्रह आहे, जो मनावर राज्य करणारा, उतावळेपण असणारा. चंद्राला मनाचं कारक म्हटलं गेलंय. आपण जसं रवीला पाहिलं आत्माकारक, तर चंद्र आहे मनाचा कारक. जातकाची जी मनाची स्थिती आहे ती चंद्रावरनं बघितली जाते. जातक मनापासून चांगला विचार करतो का? जातक मनाविषयी त्याचे काही वाईट भावना आहे का समोरच्या विषयी? तो मानसिकतेने खचलेला आहे का? त्याला मानसिक आजार आहे का? त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी भरली का? स्ट्रेस, डिप्रेशन या ज्या गोष्टी आहे या गोष्टी आपण चंद्रावरनं बघत असतो. सिंह राशीत जर चंद्र आला, रवी ग्रहाच्या राशीत जर चंद्र आला तर जातक हा मान सन्मानाच्या पाठीमागे लागलेला असतो. रवी हा राजा ग्रह, राजा बरोबर राणी आली, चंद्र हा राणी ग्रह, राणी आली तर तिला राजासारखाच मान सन्मान पद प्रतिष्ठा हवं असतं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये गर्विष्ठ निर्माण होतो. म्हणजे ज्या पण जातकाची सिंह रास आहे, म्हणून आपण म्हणतो हे लोक अधिकार लालसेच्या आहारी असतात. यांना गर्व असतो, यांना राजा समान वागणूक हवी असते. कारण रवीच्या राशीत चंद्र आला, सिंह ही रवीची रास आणि त्या राशीत चंद्र आला, म्हणून त्यांना तसं वाटत असतं. कन्या राशीचा स्वामी कोण आहे? कन्या राशीचा स्वामी आहे बुध. बुधाच्या राशीत ज्या वेळेस चंद्र येतो तर बुध हा द्विस्वभावी ग्रह आहे, किंवा कन्या रास ही द्विस्वभावी रास आहे. आणि द्विस्वभावी राशी असल्या कारणाने या लोकांमध्ये स्वार्थी वृत्ती निर्माण होते. कन्या राशीमध्ये ते फक्त त्यांचा स्वार्थाचा, मतलबाचा विचार करतात, चिकित्सक असतात, व्यवहारी असतात. म्हणून आपण लिहिलं कन्या राशीचे लोक हे 2 स्वभावाचे असतात, स्वार्थी पण असतात, व्यवहारी पण असतात, मतलबी पण असतात. आता वृषभ राशीत आपण पाहिलं, ज्या जातकाची वृषभ रास आहे, वृषभ रास असेल केव्हा येणार? तिथे चंद्र बसल्यावर. ती कोणाची रास? वृषभ ही तिचं चित्र काय? तर बैल.
मग आपण पाहिलं शोषक, शांत, दयाळू. मग तिथे चंद्र आल्यावर जातक काय असतो? शोषिक असतो, शांत असतो, दयाळू असतो. कर्क राशीत जर आला तर समाजप्रिय असतो, दुर्बलांवर आक्रमण करणारा असतो, दुर्बलांना त्रास देणारा असतो. तुळ राशीत आला तर अस्थिर असतो, दुसऱ्याचं अंतःकरण जाणणारा पण असतो, पुष्कळ विद्या शिकणारा, जाणणारा असतो. एक समतोलता त्याला त्याच्या स्वभावात पाहिजे असते. त्याला भेदभाव करायला काही जमत नाही, कारण तराजू आहे ना, इकडे झुको तिकडे झुको, त्याला ते जमत नाही. हे पण आपण पाहिलं. वृश्चिक राशीतला चंद्र आपण पाहिला. वृश्चिक राशी चंद्राची नीच रास आहे. बघा तुम्ही ग्रहशील चक्रामध्ये बघा बरं. ग्रहशील चक्रामध्ये मला सांगा चंद्राची नीच रास कोणती? पण त्या दिवशी पाहिली ना, स्वराशी त्याची कर्क. उच्च राशी कोणती आहे बघा, सांगा मला. आवाज येतोय ना माझा? पंचांग घेऊन बसले नाही काय? मोबाईल चालू ठेवून बाजूला सरकले 6च्या चंद्राची 6 जण. चंद्राची नीच राशी वृश्चिक आहे. वृश्चिक आहे नीच राशी. एक राशी आहे ना, म्हणून आपण तिथे पाहिलं होतं का, खुनशी, धाडशी, मतलबी, या गोष्टी हो. आपण थोड्याशा वाईट लिहिल्या होत्या वृश्चिक राशीचा. त्याचं कारणच ते, कारण वृश्चिक रास ही त्याची नीच रास आहे आणि जातकाचा चंद्र हा मनाचा कारक आहे हो. जातकाचं मन जर वाईट राशीत गेलं तर तो वाईटच फळ करणार आहे. तो जातक घमंडी बनणार, नको त्या ठिकाणी धाडशी बनणार, दुर्बलांवर आक्रमण करणार, खुंची बनणार. या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर मकर रास जर पाहिली तर मकर राशीत चंद्र हा शनीच्या राशीला येतो. चंद्र शनी हे एकमेकांचे पूर्णपणे शत्रू आहे, म्हणून लोभी, मत्सरी, संशयखोर असे बनतात. कुंभ राशीत सुद्धा जर बघितलं शनीचा जरी हे असला, शत्रू असला, पण शनीची कुंभ राशी वायू तत्वाची रास आली, मग ती तत्व कुठेतरी मॅच झाल्या कारणाने आपण कुंभ राशीचे जर लोक पाहिले ते कल्पक बनतात, सहनशील बनतात, शोधक बुद्धीचे बनतात. म्हणजे तत्व मॅच झालं म्हणून कुठेतरी त्या राशीने फळ चांगलं दिलं. मीन राशीत त्याचीच मित्र हे झाली, मग मित्राची रास आली म्हणून तो तिथे चांगली फळं देणार. म्हणजेच ग्रह हा त्याच्या मित्र राशीत, मित्र तत्व त्याच्या स्वतःच्या तत्वात, स्वराशीत, उच्च राशीत, नीच राशीत जसा बसल तसं जातकाला फळ मिळतं. म्हणून आपण आधी फक्त जातकाची राशी लिहून घेतल्या होत्या, की जातकाची मेष रास असली तर जातक कसा असणार, वृषभ रास असली तर कसा असणार, हे आपण लिहून घेतलं. पण ते कशावर डिपेंड होतं? चंद्रावर डिपेंड होतं. कारण जातकाची जन्मरास ही त्याची चंद्र म्हणून आपण पत्रिकेमध्ये लिहितो. जी जन्मरास असेल तिथे आपण चंद्र म्हणून लिहत असतो. मग चंद्र हा ज्या वेळेस नीच राशीत जातो त्यावेळेस तो त्याची वाईट फळं द्यायला प्रवृत्त होतो. चंद्राची स्वतःची रास आहे कर्क, उच्च राशी आहे वृषभ, नीच राशी आहे वृश्चिक आणि त्याचं दिशाबल आहे वायव्य. तो चतुर्थ स्थानामध्ये कार म्हटला गेलेला आहे. त्याचं काळबल आहे दुपारचं, त्याच्यानंतर संध्याकाळचं. त्याच्याकडे वात आणि कफ प्रवृत्ती दिली आहे, तो स्त्री लिंगाचा आहे. त्यानंतर रवी बुध हे त्याचे मित्र आहे. समग्रह त्याचे मंगळ, शुक्र, गुरु आणि शनी आहे. म्हणजे गुरु त्याला पूर्ण मित्र मानतो
चंद्र त्याला ना मित्र ना शत्रू असतं ना, की एखादा व्यक्ती आपल्याला एकदम जवळचा मित्र मानतो, की मी त्याला सगळं शेअर करू शकतेस. परंतु पण आपण त्याला पूर्ण मित्र नाही मानत. आपण त्याच्यावर विश्वास नाही ठेवत, की नाही याला मी जर शेअर केलं, जर हा दुसरीकडे बोलला, तर हा जो विश्वास आहे, तोच विश्वास ग्रहांमध्ये पण आहे. पूर्ण मित्र म्हणजे काय? तर त्या दोघांचं एकमेकांशी एकदम जवळचं नातं, एकमेकांना विश्वासात घेतलेलं नातं, विश्वासाने सगळ्या गोष्टी शेअर करायचं नातं. आणि समग्रह म्हणजे काय? तर जो समग्रह बसलेला आहे, तो ग्रह त्या ग्रहाला मित्र मानतो, पण तो ग्रह याला पूर्ण मित्र मानत नाही. म्हणजेच गुरु, मंगळ, शुक्र, गुरु आणि शनी हे चंद्राला सम आहे. ना मित्र ना शत्रू, फक्त समत्वाचं नातं ते धरतात. त्यानंतर शत्रुग्रह आहे त्याचा राहू, केतू. मी शनी पण शत्रू सांगितला, कारण शनीने चंद्राला शत्रू मानलेलं आहे आणि चंद्राने शनीला सम मानलंय. म्हणजे चंद्र त्याला मित्र मानतोय, पण शनी त्याला मित्र मानत नाहीये. हे तटस्थ नातं आहे. त्या पद्धतीने ते आहे. मग चंद्र हा त्याची जर कारकत्व जर चंद्राची नक्षत्र जर म्हटली, रोहिणी, हस्त, श्रवण ही त्याची स्वतःची नक्षत्र आहे. त्या नक्षत्रात तो उत्तम फळ देतो. विषुत्तरी महादशेत त्याचा काळ असतो भोगण्याचा 10 वर्षाचा. तो आपल्या आयुष्यामध्ये 10 वर्ष फळ देत असतो. किती? 10 वर्ष तो पूर्ण फळ देत असतो. शत्रू ग्रहांच्या नक्षत्रांमध्ये तो शत्रूची फळं देणार. समग्रहांमध्ये ना मित्र ना शत्रूची फळं देणार. ही त्याची ठरलेली गोष्ट आहे, ही बदलत नाही. चंद्राची जर कारकत्व म्हटली तर बुद्धी, जातकाची बुद्धी ही चंद्रावर अवलंबून आहे. कारण चंचल स्वभाव डोक्यापासूनच येतो. इथे काम करायचंय, नाही करायचंय. फिरायला जायचंय, नाही जायचंय. हे करायचं, नाही करायचं. हे कशावर येतं? चंचलतेवर अवलंबून असतं. म्हणून बुद्धी, जो सुवास आहे, वास आहे, एकदम काही जणांचा नाक बघा, त्यांना एकदम बारीक गोष्टींचा सुद्धा वास येतो. मग तो एखादी भाजी बनत असेल, मग ते परफेक्ट सांगतात. शेफ असतात पण शेफ अगोदर मास्टर शेफ मध्ये ते जे शेफ असतात रणवीर ते आधी वास घेतात. कोणतं पण त्यांच्या समोर अन्न आणून ठेवलं ते वास घेतात. कारण त्या व्यक्तींचे चंद्र चांगले असतात, तेच लोक शेफ बनतात. मग ते वास का? त्यांना त्यांचे चंद्र ऍक्टिव्ह असल्या कारणाने तो जो वास आहे त्याच्यात कोणकोणते मसाले घातले, कढीपत्त्याचा फ्लेवर आलाय का, मसाल्याचा फ्लेवर आलाय का, भाजी व्यवस्थित शिजली का, हे कळतं. काही लोकांना घरात भाजी शिजत असते, बाहेर कळतं नाही आज आईने फ्लावरची भाजी केली आहे मॅगी मसाला घालून, आज आईने पुरणपोळी केली आहे, नाही आज मिसळ केलेली आहे, पोळ्या हा सागवती गव्हाच्या आहे. हा जो वास आहे, हा सुवास जो आहे, तो सुवास एकदम पूर्णपणे परफेक्ट ओळखण्याचं काम चंद्र करत असतो. जातकामधला आळशीपणा पण चंद्राकडे आहे. कारण आपलं मन म्हणतंय झोपायचंय, की माणूस झोपतो. मनावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे ना, काम करणं न करणं. हे आपलं मन सांगतं नाही करायचंय काम, माझी इच्छा नाहीये काम करायची. हे काम कुठे येतं? चंद्राकडे येतं. चंद्र कोण आहे? मनाचा कारक आहे. म्हणून आळशीपणा सुद्धा चंद्राकडे येतो. कफ प्रकृती, अपस्मार होणारे आजार, जसं व्हायरल इन्फेक्शन आहे, कोरोना सारखे डिसीजेस आहे, जे संसर्गजन्य आजार आहे, हे सुद्धा चंद्र, कारण ते चटकन येतात ना. चंद्र चटकन फळ देतो, चंचल इकडून तिकडे फिरतो, ते आजार पण इकडून तिकडे फिरतात. मग चंद्र हा व्हायरल डिसीज दाखवत असतो, होणार की नाही होणार. मनाची प्रवृत्ती दाखवतो, कशी आहे, चांगली आहे, वाईट आहे, नीच आहे, क्रूर आहे, हे पण चंद्र दाखवतो. स्त्री सुख हे पण चंद्रावर अवलंबून असतं, की जातकाला स्त्री सुख कसं मिळणार, स्त्री स्वभावाने रागीट मिळणार का,
स्त्री कशी असणार आयुष्यामध्ये हेच पण सुद्धा चंद्र दाखवतो. निद्रा सुख, निद्रा सुख, झोपेचं काही जणांना गोळ्या घेतल्याशिवाय झोप लागत नाही ही स्थिती आहे. मग हे कशामुळे होतं? जास्त अतिविचार, स्ट्रेस, डिप्रेशन, निगेटिव्हिटी किंवा बाहेरची बाधा या गोष्टींमुळे आपली झोप हे होते. मग गोळ्या घेतल्याशिवाय झोप नाही लागत. काही जणांना इतकी झोप येते की उठवलंच जात नाही. ही जी निद्रासूख किंवा निद्रानाश हा जो प्रकार आहे हा सुद्धा चंद्र दाखवतो पत्रिकेमध्ये. म्हणजे चंद्राची स्थिती जर खराब असेल, चंद्र हा शत्रू ग्रहाबरोबर असेल, चंद्र हा नीच राशीत असेल, शत्रू राशीत असेल, 8-12 मध्ये आला तर जातकाला झोपेचे आजार 100% होतात. त्यानंतर चांदीचा व्यवसाय, चांदीचं सुख, द्रव पदार्थाचा व्यवसाय म्हणजे लिक्विड फॉर्म मधले पदार्थ, ज्यूस विकणं आहे किंवा आईस्क्रीम विकणं आहे. त्यानंतर पाणी, त्याबरोबर तुमचं हे टॉयलेट क्लीनर वगैरे हे जेवढे लिक्विड फॉर्म मध्ये येतात, हे मेडिसिन सुद्धा असतील लिक्विड फॉर्मच्या, त्याची फॅक्टरी म्हणा किंवा त्याचा व्यवसाय म्हणा, हे पदार्थ सुद्धा चंद्राकडे येतात. कोणी मोतीची शेती करतं, मोती संबंधित व्यवसाय करतं, रत्न विकतं, ते सुद्धा चंद्राकडे येतं. त्यानंतर प्रवास, लहान सहान प्रवास, मोठे प्रवास, परदेशातले प्रवास, प्रवासात होणारे अपघात, हे सुद्धा चंद्र दाखवतो की तुमचा विमान प्रवासात अपघात होणार का, किंवा तुम्हाला विमान प्रवासाचं सुख आहे का, तुम्ही धार्मिक यात्रा करू शकतात का, तुम्ही परदेशागमन करू शकतात का, हे सुद्धा चंद्र दाखवतो. त्याचबरोबर ट्रॅव्हलिंग बिझनेस, प्रवास आला म्हणजे ट्रॅव्हलिंग बिझनेस पण आला. मग ट्रॅव्हलिंग बिझनेस मध्ये यश आहे का, रेल्वेमध्ये जॉबला लागू शकतो का, हा स्वतःची गाडी घेऊन चालवून बिझनेस करू शकतो का, याही गोष्टी चंद्राकडे आल्या. चंद्र हा पटकन फिरतो म्हणून प्रवास त्याच्याकडे देण्यात आलेला आहे. त्यानंतर मातृसुख, पितृसुख आपण रवीवरनं पाहिलं, कारण रवी हा राजा आहे, त्याचा मुलगा बुध आहे. चंद्र ही राणी आहे, तिचा मुलगा बुध आहे, म्हणून मातृसुख चंद्राकडे आलं. क्षयासारखे आजार, लवण, जातकाचं कर्तृत्व, पांढरा रंगाविषयी काही बिझनेस करणं, तो झाला. चेहऱ्यावर येणार तेज, ही सुद्धा चंद्रावर अवलंबून. रविवर पण तेज आहे, चंद्रावर पण आहे. रवीचं तेज हे थोडस पिवळसर येतं, गुरुचं पण पिवळसर येतं आणि चंद्राचं येतं पांढरं. म्हणून चेहऱ्यात गोरेपणा सुद्धा चंद्र देतो. चपळ होणारे आजार, जातकाचं सौंदर्य, चंद्र बघा, चंद्राकडे आपल्याला बघत राहावं वाटतं. सुंदर आहे, ज्यावेळेस तो पौर्णिमेला दिसतो सगळीकडे लखलखीत प्रकाश पाडतो आणि चंद्राकडे पाहिल्यावर आपल्याला शांत वाटतं, मन प्रफुल्लित होतं. सुंदर आहे चंद्र, म्हणून सौंदर्य चंद्राकडे आहे. कीर्ती आहे, रेशमी वस्त्राचा बिझनेस आहे. त्यानंतर चंद्राकडे लोकमताचा कारक आहे चंद्र. लोकांचं मत आपल्याविषयी काय आहे, किंवा कोणी जर इलेक्शनला उभं आहे, त्या इलेक्शन मध्ये चंद्र दाखवणार की या व्यक्तीला यश आहे की नाही आहे. हे गोचर प्रमाणे चंद्र दाखवणार. रवी दाखवतोय की याला यश आहे, पण जो पिरियड चाललाय, एप्रिल महिन्यात इलेक्शन आहे, पण एप्रिल महिन्यात हा व्यक्ती निवडून येणार की नाही येणार हे चंद्र दाखवणार. म्हणून लोकमताचा कारक चंद्र आहे. शरीरावर ज्या क्रिया क्रियेवर चंद्राचा अंमल आहे. म्हणजे भांडे घासणं, धुणं धुणं, काम करणं, लिखाण करणं, झोपणं, उठणं, ह्या ज्या क्रिया आपण करतो ह्या चंद्रावर अवलंबून. आपलं मन सांगतं आपल्याला, चल बाई उठ, आपल्याला स्वयंपाक करायचंय, आज काय बट्टी बनवायची, मला काय आता ऑफिसलाच जायचंय, मी गाडी चालवणार, मला गाडी चालवायची नाही, हे कोण सांगतं? चंद्र सांगतो. म्हणून आपल्या ज्या शरीरातल्या ज्या क्रिया आहे, या क्रियांना कोण दाखवतो? चंद्र. की हा व्यक्ती काम करणार नाही करणार, किती आळशी असणार, कसा असणार, कसं करणार, की
फक्त झोपून राहणार, काहीच नाही करणार, हे अंमल असतो चंद्र. चंद्र उच्चेचा पण नको जास्त, तसाही जात काळशी होतो. चंद्र जास्त कारकही नको, तसाही जात काळशी होतो. चंद्र हा सौम्य म्हणजेच एक वेळ मित्र राशीत चालतो, स्वराशीत चालेल, पण जास्त राजयोगात नसावा, कारण तो व्यक्ती एकदम अस्थिर असतो. जास्त उच्चेचा चंद्रही चांगला नाही, जास्त नीचेचा चंद्र सुद्धा चांगला नाही. स्त्रियांचा डाव्या डोळ्यावर चंद्राचा काळ आहे. स्पर्शजन्य ज्ञान चंद्रावरनं कळतं. जे अंध व्यक्ती असतात त्या अंध व्यक्तींचं जे स्पर्शजन्य ज्ञान असतं, की ही 10ची नोट आहे, ही 100ची नोट, हे जे ज्ञान आहे हे ज्ञान चंद्र दाखवतो. मेंदूच्या क्रिया चंद्रावर अवलंबून आहे. आपल्या शरीरात जे लिक्विड फॉर्म आहे, रक्त वगैरे युरिन, याचा संबंधित सगळं आपल्याला चंद्र दाखवतो, की रक्त किती पॉइंटचा आहे, पेशी किती कमी झाल्या आहेत, काय आहे, कधी होणार, हा जो प्रक्रिया आहे ही सुद्धा चंद्रावर अवलंबून आहे. मनाच्या निरनिराळ्या प्रवृत्ती, खंबीरपणा, भोळेपणा, विसराळूपणा, मनाची दुर्बलता, रागीट स्वभाव, या सगळ्या गोष्टी चंद्रावर अवलंबून असतात. त्याचबरोबर म्हातारपणाच्या काळात काही इंद्रिय हळूहळू कमी होतात, हे सुद्धा चंद्र दाखवतात. किंवा काहींना जन्मता विद्रुपता येते, पोटाचे त्रास असतात, गर्भाशयाचे त्रास असतात, काहींना गर्भ राहायला अडचणी येतात, ते गर्भाशयाचे ऑपरेशन, गर्भाशयात गाठी होणे, हे सुद्धा चंद्र दाखवतो. मूत्रपिंड, स्त्रियांचे स्तन, चंद्रावरून मासिक विटाळ बघितला जातो, की स्त्रीला मासिक विटाळ संबंधित काही त्रास आहे का, पीसीओएस सारखे आजार आहे का, की जेणेकरून त्यांना मासिक पाळी लेट येते. जरी आपल्याला सांगितलं नाही, पण चंद्र आपल्याला सांगतो की ह्या व्यक्तीला ह्याचा त्रास आहे. म्हणजे चंद्र नीच राशीत आला, शत्रू राशीत आला, शत्रू ग्रहाबरोबर आला, 60-12 मध्ये आला, तर 100% त्या व्यक्तीला मासिक पाळीचे त्रास असू शकतात. जन्ममरण चंद्रावर अवलंबून आहे. गर्भ राहणे, न राहणे, या सर्व गोष्टींचा कारक चंद्र आहे. डोळ्यांची व पोटाची क्रिया चंद्रावर आहे. म्हणजे नजर आपली, कसं असतं, खाण्याची आवड आणि नजर या दोन्ही गोष्टी चंद्राकडे. मन सांगतंय आज पाणीपुरी खायची आहे, माझं मन पाणीपुरी सांगतंय, तुमचं मन पुरणपोळी सांगतंय, दुसऱ्याचं मन सांगते नाही मला रगडा पॅटीस खायचा आहे. म्हणजे प्रत्येकाचं मन निरनिराळं सांगतंय ना. हे पण सांगतंय आपल्याला मन आणि मेंदू, चंद्र सांगतोय की आज मला काय क्रेविंग्स होणार आहे खायची. म्हणून गर्भ अवस्थेमध्ये स्त्रीला अनेक गोष्टी खायच्या इच्छा होता, कारण हार्मोनल्स इनबॅलन्स म्हणतो. हार्मोनल्स इनबॅलन्स केव्हा होता? चंद्राची स्थिती पत्रिकेमध्ये ज्यावेळेस स्त्री गर्भ अवस्थेत असते, गर्भ राहतो हा चंद्रामुळे राहतो, आणि गर्भधारणा झाल्यानंतर मूड स्विंग होणं वगैरे हे सुद्धा चंद्रावर अवलंबून आहे. आपल्या शरीरातल्या चंद्रग्रहाची स्थिती ही कमी जास्त होते, म्हणून आपल्याला गर्भ अवस्थेमध्ये काही खाण्याच्या क्रेविंग्स उत्पन्न होतात, किंवा पिरियड्स येताना चंद्राच्या स्थिती पिरियड्स येण्याच्या वेळेस चंद्राची स्थिती जशी बदलते तसं आपले मूड बदलतात. त्यानंतर आपली चिडचिड, राग खायच्या क्रेविंग्स उत्पन्न होतात. त्याचं कारण चंद्र आहे. स्त्रियांना जे बाळ जन्माला आल्यानंतर दूध न येणे वगैरे ह्या ज्या समस्या असतात, या सुद्धा चंद्रावर अवलंबून असतात. चंद्र हा साधारणतः माता, सर्वसाधारण स्त्रियांचा व्यवसाय म्हणजे स्मगलिंग पण येते स्त्रियांची, जे करतात ते चंद्र नीचेचा आला तरी पण करतो, किंवा चंद्र उच्च राशीत शनी बरोबर बसलाय असाही व्यक्ती स्त्रियांची स्मगलिंग करतो. ही स्थिती जी असते, ही जी स्थिती आपल्याला चंद्रावरनं कळते, की हा व्यक्ती व्यवसाय स्त्रियांचा करतोय, हा स्मगलिंग वगैरे करतोय का, याचं स्त्रियांविषयी मत कसं आहे. त्याचबरोबर चंद्र हा जातकांना जे कॉस्मेटिकच्या वस्तू विकतो, हार किंवा
परफ्यूम आहे किंवा कॉस्मेटिकचे पावडर वगैरे मेकअपचं सामान आहे ते विकणं किंवा स्वतःची कंपनी असणं त्या संबंधित तो पण स्त्रियांसंबंधितचा व्यवसाय तो किंवा कपडे विकणं हे पण स्त्रियांसंबंधित व्यवसाय आहे तो हे चंद्रावरनं पाहिलं जातं. काही व्यक्ती मोलकरणीचं काम करतात ते मोलकरणीचं काम सुद्धा चंद्रावरनं पाहिलं जातं. नर्स, प्रवाही पदार्थ, पाण्याच्या संबंधित व्यवसाय. चंद्र हा जलतत्वाचा ग्रह आहे म्हणून पाण्यासंबंधीचे व्यवसाय ज्याच्यात नावाडी, खलाशी, मासे धरणे, कोळी बांधव, त्यानंतर गाळणारे लोक, दारू भट्ट्या चालवणारे, बियर बार असलेले, जहाज, बोटी, होड्या, बंदर, पाण्याजवळ असलेले शहर, प्रवासी जे टॉयलेट वॉशरूमचे जे बिझनेस करतात ते आपण 2-2 रुपये देतो ते व्यवसाय, स्नानगृह, त्याचबरोबर चांदी, मोती ह्याचेही व्यापारी ह्यावरनं बघितले जातात. ते ग्रहावर डिपेंड असतं त्याच्याबरोबर कोणता ग्रह बसलाय, कोणत्या राशीत बसलाय त्या संबंधित जातक तसा चंद्र कामाला लावतो. चंद्र हा चेतना, स्फूर्ती, घर कुटुंब याबद्दल आत्मीयता, व्यावहारिक कल्पना, खबरदारी घेणे, सावधगिरी पासणे, काटकसर करणे, दुसऱ्यांच्या विचाराने ऐकणे किंवा न ऐकणे, धडसोड प्रवृत्ती या गोष्टी सर्व आपण चंद्रावरनं बघत असतो. चंद्राच्या क्रिया, भावना, विचार या तिन्ही पातळीवर वर्चस्व आहे. बुद्धी ही सर्वगामी असते. जास्त व्यवहारी, उद्योगात, घरगुती कामात अथवा समाजात खबरदारी वागणारा, नम्रता असणारा, प्रसंगी तुटकपणा दाखवणारा, इतके असूनही आरामशीर जीवन कंडणारी प्रवृत्ती असल्यामुळे मित्र, परिवार या लोकप्रिय तो लोकांना लागतो असा हा चंद्र आहे. चंद्राच्या तिथी अवलंबून आहे. तिथी हा चंद्रावर बदलता प्रतिपदा, द्वितीया, तृतीया. ह्या चंद्र जसा चालतो त्याप्रमाणे बदलत असतात. आणि चंद्राला मनाचा कारक म्हटलं गेलं आहे. मनाची सर्व सुख, दुःख यावरच अवलंबून आहे. मान, पान, लाभ, हानी, समाधान, असमाधान ह्या सगळ्या गोष्टी मनाचे विकार चंद्रावर येत असतात. मन हे महत्वाचं ज्ञानेंद्रिय आहे. चंद्र बिघडलेला असला की सर्व गोष्टी अनुकूल असूनही सुख मिळत नाही. आपण बघतो खूप जणांकडे सगळं असतं पण मानसिक सुख नसतं त्याचं कारण असतं चंद्र. रात्रीचा जन्म जर झाला जातकाचा तर चंद्र हा मातृकारक असतो आणि दिवसा जन्म झाला तर शुक्र हा मातृकारक असतो. जसं रात्री जन्म झाला तर शनी हा पिताकारक असतो आणि दिवसा जन्म झाला तर रवी हा पिताकारक असतो. बाल अरिष्ट योग चंद्रावर अवलंबून असतो. जे लहानपणी अरिष्ट येतात जातकावरती ते. चंद्र हा स्त्री ग्रह आहे आणि तो द्रुत असल्यामुळे भित्रा, चंचल, वारंवार मत बदलत असतो. हा ग्रह मध्यस्थितीने काम करणारा आहे. तो स्वयंप्रकाशित नाही. रवीकडून प्रकाश घेऊन इतरांना देणारा आहे. याचं तेज म्हणजे रवीचं प्रतिबिंब. मानसिक विद्या, अंतरस्फूर्ती, मेस्मेरीज वगैरे या गूढ विद्येचा सुद्धा तो कारक आहे. पण या विद्या चंद्राला हर्षल किंवा नेपच्यून सोबत असल्यावरच लागतात. सर्व मानसिक सुख, इंद्रजन्य सुख याचा कारक चंद्र आहे. ग्रहणाचा संबंध सुद्धा चंद्रावरनच येतो. वधूवराचं गुण मिलन करण्यात सुद्धा चंद्र व त्याची नक्षत्र याचा उपयोग आपण करत असतो. गुणमिलन करताना पाश्चिमात्य जे लोक आहे ते चंद्राला पत्नीकारक मानतात आणि रवीला पतिकारक मानतात. या दोन्हींमध्ये शुभ संबंध म्हणजेच उत्तम दाम्पत्य योग म्हणजे रवी आणि शनी हे एकमेकांचे पौर्णिमा योगात किंवा धर्मादित्य असे योग आहे मी शिकवणार आहे ते पाश्चिमात्य लोक मानतात. त्यानंतर ग्रास्पिंग पॉवरवर चंद्राचा अंमल आहे. जी आकलन शक्ती आपण शिकतो पटकन काही लोक शिकतात आणि लक्षात ठेवतात तसं. त्याचबरोबर चंद्रापेक्षा बुध श्रेष्ठ, बुधापेक्षा गुरु श्रेष्ठ, गुरुपेक्षा शनी श्रेष्ठ आणि शनीपेक्षा हर्षल श्रेष्ठ म्हटला गेला. नीट आहे का?
चंद्रापेक्षा बुध श्रेष्ठ, बुधापेक्षा गुरु श्रेष्ठ, गुरुपेक्षा शनी श्रेष्ठ आणि शनीपेक्षा हर्षद श्रेष्ठ म्हटला गेलेला आहे. चंद्र हा लोकमताचा कारक आहे. लोकप्रीती ही चंद्रांवर अवलंबून आहे. लोक सामुदायिकचे ठिकाण, उद्यान, वसतिगृह, नाटक, सिनेमा गृह, चहा, कॉफी, हॉटेल हे लोकांमुळे माणूस कमवू शकणार या क्षेत्रामध्ये. म्हणून याचा अंमल चंद्रावर आहे. मनाच्या निरनिराळ्या अवस्था आपण चंद्रामुळे पाहत असतो. मुहूर्त सुद्धा चंद्रावर अवलंबून आहे. गोचर पद्धत सुद्धा चंद्रावर अवलंबून आहे. महादशा सुद्धा चंद्र नक्षत्रापासूनच सुरू होते. जन्मवेळ बरोबर नसेल तर आपण चंद्रकुंडलीचा आधार घेऊन जातकाचं प्रेडिक्शन देत असतो. हा शीघ्र गतीचा ग्रह असल्यामुळे त्याला लग्नाचा दर्जा प्राप्त झाला नाही. चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे चिंतेत असलेली व्यक्ती कशातही रस घेऊ शकत नाही. उल्हासित मन हे सर्व सुख ऐशोआराम भोगू शकत नाही. चिंतेत असलेला माणूस काळजीत अशक्त होतो, निराश होतो. हे सर्व चंद्राचे गुण आहे. म्हणजे सगळं असूनही सुख नाही आपण जे म्हणतो ते चंद्रावर अवलंबून आहे. लग्न हे जन्म वेळेची प्रवृत्ती दाखवते, तर चंद्र हे मानसिक प्रवृत्ती दाखवते. चंद्रग्रह योग हा चंद्रापासून चांगले झाल्यास चंद्र हा जातकाला 30 ते 32 वर्षापासून परिस्थिती चांगली देत असतो. स्त्री कुंडलीत चंद्राला अनन्यसाधारण महत्व आहे. स्त्री ही एक घराण्यात जन्म घेते व लग्न होईपर्यंत आई वडिलांवर प्रेमळ सहवासात मोठी होते. तिचे लाड होतात व लग्न झाल्यावर दुसऱ्या कुटुंबात जाण्याची पाळी तिच्यावर येते. तेथील परिस्थिती, वातावरण अगदीच निरनिराळं असतं आणि नवऱ्या अखेरीस तिला इतर कुटुंबियांचा विश्वास संपादन करावा लागतो. त्या घराण्यात सासू, सासरे, नणंद वगैरे असे अनेक लोक असतात. ते तिची हेटाळणी करतात, सासुरवास करतात, त्रास देतात. त्यामुळे तिला दुःख सहन करावं लागतं. मग अशा वेळेस तिच्या कुंडलीत जर बलवान चंद्र असेल तर तिला या गोष्टी सहन कराव्या लागणार नाही. स्त्रीच्या आयुष्यात लग्नानंतरची ही ट्रान्सफॉर्मेशन आपण समजावी की तिला सासरी त्रास होणार की नाही होणार हे सुद्धा तिचा चंद्र सांगणार. वृश्चिक राशीत 3 अंशाचा चंद्र हा परम नीच अवस्थेत सांगितलाय. तो राजयोग सुद्धा भंग करतो. दूषित चंद्र हा चतुर्थ स्थानामध्ये पाप मध्य किंवा पाप ग्रहाच्या दृष्टीत किंवा चतुर्थेश अष्टमात असतात तर मातृनिधन योग सुद्धा देत असतो. म्हणून चंद्र हा हाल, अपेष्टा, वाईट फळ देणारा पण आहे. म्हणून पत्रिकेमध्ये चंद्राची स्थिती सुद्धा व्यवस्थित असणं फार गरजेचं असेल. जर नसेल तर तिला करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर चंद्राकडे फेफरे, गंडमाळा म्हणजे ब्लॅक मॅजिक, वेडे, उन्माद, वेड लागणं, उन्माद होणं, खोकला, जंत होणं, आमशा संबंधित त्रास होणं, आजार, फुफ्फुसा संबंधित त्रास, अग्निमाद्याचे त्रास, आकडी येणं, फिट येणं, दमा, घशाचे विकार, शरीरात गाठी येणे, हे जे डोकं दुखणं, मासिक विटाळा संबंधित त्रास, त्यानंतर मधुमेह, जलोदर, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचा अभाव, त्यानंतर संधिवाताचा त्रास, हे जे आजार आहे हे सर्व आजार आपण चंद्रावरून बघत असतो. असा हा चंद्रग्रह आहे. आला सर्वांना लक्षात? हो मॅडम. कोणाला शंका इथे? मॅडम एक विचारायचं होतं. वृषभ राशीमध्ये चंद्र उच्चीचा सांगितलेला आहे, पण शुक्र त्याला शत्रू मानतो. शुक्र मानतो ना, तो शुक्राबरोबर बसल्यावर वाईट फळ. नाही, ती राशी शुक्राची ना, वृषभ राशी. हो ना, शुक्राची राशी आहे, पण राशीनेच सांगितलेलं आहे ना की माझ्या उच्च राशीत आहेस म्हणून. ती तुझी उच्च राशी. त्यावेळेस
शुक्राच्या वृषभ राशीत येणार तेव्हा तो चांगली फळं देणार. तर तो तुला राशीत येणार तर तो शत्रूची फळं देणार. शत्रू ग्रहाचे फळ, शत्रूला त्रास देणार. पण वृषभ राशीत नाही देणार. कारण त्या राशीनेच त्याला ती पदवी दिली आहे असं समजा. बरोबर. अजून काही शंका? नाही मॅडम. लिहून घ्यायचं. हो मॅडम. वरती पॉइंट टाका. चंद्र. लिहा. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. मॅडम परत बोला. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. मला थोडा तो पृथ्वीभोवती सुमारे 27.5 दिवसाची प्रदक्षिणा पूर्ण करतो. तो पृथ्वी सोबत सुमारे 27.5 दिवसाची प्रदक्षिणा पूर्ण करतो. रवी ग्रहापासून निघून पुन्हा रवीपर्यंत प्रदक्षिणा पूर्ण करण्यास चंद्राला 29.5 दिवस लागतात. चंद्राची कमीत कमी गती 11° 10 कला आहे. एका राशीतनं दुसऱ्या राशीत प्रवेश करायला त्याला 2.5 दिवस लागतात. म्हणून त्याला शीघ्र ग्रह म्हटलं गेलेलं आहे. म्हणून त्याला शीघ्र ग्रह म्हटलं गेलेलं आहे. हा एक अतिशय चंचल ग्रह आहे. चंद्राची स्वतःची रास कर्क
उच्च रास वृषभ, नीच राशी वृश्चिक, नीच राशी वृश्चिक, आहे. चंद्र हा जलतत्वाचा ग्रह आहे. वायव्य त्याची दिशा आहे. पुन्हा सांगा मॅडम. अजून दुसरं आवाज ब्रेक झाला मॅडम. चंद्र हा जलतत्वाचा ग्रह आहे. त्याची दिशा वायव्य आहे. त्याचा मित्र रवी आणि बुध आहे. समग्रह मंगळ, शुक्र, गुरु आणि शनी शत्रुग्रह राहू आणि केतू. केतू आहे. चंद्राची स्वतःची नक्षत्र रोहिणी, हस्त आणि श्रवण आहे. चंद्राची दशा ही 10 वर्षाची असते. लिहिलं? हो मॅडम. आता त्याच्या खाली लिहा चंद्राचे कारकत्व. चंद्राचे कारकत्व. चंद्र हा मनाचा कारक ग्रह असल्याने चंद्र हा मनाचा कारक ग्रह असल्याने जातकाची मनाची स्थिती चंद्र ग्रहावर अवलंबून असते.
मग पुढे जातकाचे जलद प्रवास. जातकाचे जलद प्रवास. मनोराज्य. उतावळेपणा. बुद्धी. फिरू ना. सुवास. इथं काही येऊ शकत नाही, गल्लीत पाणी पाणी असो. आळशीपणा. कफ प्रकृती. व्हायरल इन्फेक्शन. मनाची प्रवृत्ती. निद्रानाश. निद्रासुख. आयुष्यात असलेली सुख दुःख. द्रव्य पदार्थाचा व्यवसाय. मोत्याची शेती किंवा व्यवसाय. सर्व प्रकारचे प्रवास. ट्रॅव्हलिंग बिझनेस. मातृसुख. कर्तृत्व. चेहऱ्यावर असलेलं तेज. पटकन होणारे आजार. सौंदर्य. कीर्ती. रेशमी वस्त्राचा व्यवसाय.
लोकमत, शरीरातील क्रिया, डावा डोळा, स्पर्शजन्य ज्ञान, मेंदूच्या क्रिया, शरीरातील द्रव्य पदार्थ, मनाच्या निरनिराळ्या प्रवृत्ती, खंबीरपणा, भोळेपणा, भोळेपणा, विसराळूपणा, मनाची दुर्बलता, विद्रुपता, सर्वसाधारण स्त्रिया, स्त्रियांचे व्यवसाय, मोलकरीण, नर्सिंग, प्रवाही पदार्थ, पाण्याच्या संबंधित व्यवसाय, नावाडी, खलाशी, मासे धरणारे लोक, कोळी, दारू गाळणारे लोक, दारू विकणारे लोक, व्यवसाय दारू विकणे, नेव्ही,
नेव्ही, जहाज, जहाज, बोटी, होडी, स्नानगृहाचे व्यवसाय, गायनिक डॉक्टर, गायनिक, चांदी मोतीचे व्यापारी, चेतना, स्फूर्ती, सर्वांबद्दल प्रेम, व्यवहारी कल्पना, खबरदारी, सावधगिरी, काटकसर, दुसऱ्यांचा विचार ऐकून घेण्याची प्रवृत्ती, धरसोड प्रवृत्ती, मान अपमान, लाभ, हानी, समाधान, लाभ, हानी, समाधान, असमाधान, लोकसमुदायाची ठिकाणं, उद्यान, मॅडम काहीच ऐकू येत नाही. लोकसमुदायाची ठिकाणं, मॅडम लाभ नंतर काहीच ऐकू नाही आलं. एक मिनिट, लाभ, हानी, लाभ, हानी, समाधान, मॅडम धरसोड प्रवृत्तीपासून ते मला ऐकायलाच नाही आलं मॅडम. सोड प्रवृत्ती, सोड प्रवृत्ती, मान अपमान, लाभ, हानी, समाधान, हा, मान अपमान, लाभ, हानी, समाधान, असमाधान,
लोक समुदायाची ठिकाणं, उद्यान, वसतिगृह, नाटक, सिनेमागृह, कॅफे, हॉटेल या सर्व गोष्टी चंद्रग्रहावर अवलंबून असतात. नेक्स्ट पॉइंट लिहा. चंद्रापासून होणारे आजार. लिहा. निगेटिव्हिटी, स्ट्रेस, डिप्रेशन, पोटदुखी, पॅरालिसिस, गर्भाशय, मूत्रपिंड, मासिक विटाळ, फुफ्फुस, बाहेरची बाधा म्हणजेच ब्लॅक मॅजिक, वेड लागणे, खोकला, जंत होणे, अग्निमाद्य, फिट येणे, दमा, घशाचे आजार, डोळेदुखी, शुगर, शरीरावर गाठी होणे, जलोदर, आणि व्हिटॅमिन बी ची कमतरता. या सर्व गोष्टी
चंद्रग्रहावरून बघितल्या जातात. त्याच्या खाली लिहा. चंद्र हा ज्या स्थानात बसतो त्या स्थानापासून तो सप्तम दृष्टीने पाहतो. नेक्स्ट पॉइंट लिहा. जातकाचा जन्म जर रात्री झाला असेल तर त्याच्या पत्रिकेमध्ये चंद्र हा मातृसुखाचा कारक आहे. आणि दिवसा झाला असेल, सूर्य अस्ताच्या आधी सकाळी झाला असेल तर शुक्र हा मातृसुखाचा कारक आहे. म्हणजे ज्याचा दिवसाचा जन्माचा असेल त्याचा शुक्र पाहायचा कसा बसलाय, म्हणजे त्याला तर मातृसुख मिळतं. रात्रीचं असेल तर चंद्र पाहायचा. आलं लक्षात? हो मॅडम. इथे चंद्र झाला. कोणाला काही शंका आहे? नाही मॅडम. ठीक आहे. बाकीचं मंगळ उद्याच्या क्लासला हो. ठीक आहे. जय श्रीराम. जय परशुराम. जय श्रीराम. जय जय परशुराम.